Good morning, student. So, in previous lecture and in previous week, we have started fifth topic, cell structure and organization, part 1, 2, 3. In that, we have learned sixth cell organelles, and today we are going to learn seventh organelle, vacuole. Vacuole in animal cell are small and few in number, and in plant cell generally contain 2 or 3 permanent vacuoles at the center, which occupy about 90% volume of plant cell. तर जे वॅक्युअल्स आहेत ते कसे आहेत, खूप कमी आहेत आणि स्मॉल आहेत. ॲनिमल सेलमध्ये कसे आहेत, एकदम छोटे आहेत आणि कमी नंबरमध्ये आहेत. आणि प्लांट सेलमध्ये आहेत ते कसे किती आहेत, 2 ते 3 आहेत. आणि त्यांची जी साईज आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे पूर्ण जेवढी सेल आहे त्याच्यातला 90% व्हॉल्यूम जो आहे तो ती जी वॅक्युअल आहे ती कवर करते. वॅक्युअल म्हणजे काय, तर जे असे सर्कल किंवा असे जे बॅगच्या की पूर्णपणे रिकाम्या असतात किंवा पोकळी असते त्याच्यामध्ये असं. वॅक्युअल इज बाउंड बाय अ सिंगल मेम्ब्रेन कॉल्ड टोनोप्लास्ट. तर जसं की म्हटलं, रिकामी बॅग लाईक स्ट्रक्चर असतं. तर ते जी बॅग असते ती बाउंड कशाने झालेली असते, तर टोनोप्लास्टचं सिंगल लेअर किंवा सिंगल मेम्ब्रेन असतं त्याच्यावरती. फंक्शन्स ऑफ वॅक्युअल्स. वॅक्युअल्स स्टोअर आयन्स, प्रोटीन, पिगमेंट्स अँड एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स. तर जे वॅक्युअल्स आहेत ते काय काय स्टोअर करून ठेवतात, तर आयन्स जे काही असतील ते स्टोअर करून ठेवतात. त्याच्यानंतर प्रोटीन्स स्टोअर करून ठेवतात. नंतर पिगमेंट्स वेगवेगळे कलर पिगमेंट्स वगैरे जे काही असतात ते. त्याच्यानंतर जे काही एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स असणार आहेत, जे बाहेर फेकायचे आहेत, ते सुद्धा त्यांच्यामध्ये स्टोअर करून ठेवतात. प्रोटेक्शन ऑफ द प्लांट्स फ्रॉम हर्बिवोर्स बाय स्टोरिंग हार्मफुल और अनपॅलेटेबल कंपाऊंड्स. तर जे काही प्लांट्स आहेत त्यांचं प्रोटेक्शनसाठी सुद्धा यांचा यूज होतो. जे की काय तर हार्मफुल काहीतरी कंपाऊंड ठेवतात, जेणेकरून काय होतं, तर जे हर्बिवोरस आहेत म्हणजे जे प्लांटवरती फीड करणारे ॲनिमल्स आहेत, तर ते हार्मफुल त्याच्यामध्ये काहीतरी असल्यामुळे ते प्लांट ईट करत नाहीत. म्हणून सुद्धा वॅक्युअलचा यूज जास्त चांगला होतो. फॅगोसायटोसिस इन्व्हॉल्व फॉर्मेशन ऑफ फूड वॅक्युअल. तर त्यांच्यामध्ये फूड वॅक्युअल्ससुद्धा तयार होतात. म्हणजे जे काही आधी आपल्याला सांगितलं की एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स सेव्ह होतात, तसंच काही जे काही चांगलं फूड असेल ते सुद्धा त्याच्यामध्ये सेव्ह होऊन राहतं. हेल्प्स इन एक्सक्रीशन अँड ऑस्मो रेग्युलेशन, कॉन्ट्रॅक्टाईल वॅक्युअल इन पॅरामोशियम. तर जे काही कॉन्ट्रॅक्टाईल वॅक्युअल्स असतात पॅरामोशियममध्ये, तर ते काय करतात, तर एक्सक्रीशनमध्ये सुद्धा हेल्प करतात आणि ऑस्मो रेग्युलेशन जे असतं त्याच्यामध्ये सुद्धा हेल्प करतात. मेंटेन टर्जिडिटी ऑफ द सेल. तर जी काही सेलची टर्जिडिटी आहे किंवा सेलला जे काही टफनेस आलेला असतो, सेलचं जे काही स्ट्रक्चर असतं ते वॅक्युअलमुळे मेंटेन राहतं. त्याच्यानंतर आहे ग्लायऑक्झिझोम्स. ग्लायऑक्झिझोम्स कंटेन एन्झाईम दॅट कन्वर्ट फॅटी ॲसिड टू शुगर. तर हे काय करतात, जे काही फॅटी ॲसिड प्रेझेंट असतं त्याचं कन्व्हर्जन शुगरमध्ये करतात. ओके. ग्लायऑक्झिझोम सीन इन सेल्स ऑफ germinating seed where the cell utilize store fat as source of sugar till photosynthesis start. तर जेव्हा फोटोसिंथेसिस होत नाही, जसं की डे टाईमला सनलाईट भेटतो त्याच्यामुळे फोटोसिंथेसिस होतं, पण नाईट टाईमला फोटोसिंथेसिस होत नाही, तेव्हा मग काय होतं, प्लांट काय करतात, तर हे जे फॅटी ॲसिड असेल त्याचं कन्व्हर्जन शुगरमध्ये करून जे काही फूड असेल ते प्रिपेअर करतात त्यांचं. ओके. तर जे ग्लायऑक्झिझोम्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर अशा पद्धतीचं दिसतं. त्याच्यानंतर आहे मायटोकॉन्ड्रिया.
डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनली. तर हे जे मायटोकॉन्ड्रिया आहेत ते कसे आहेत, डबल मेम्ब्रेन बाउंड आहेत, म्हणजे त्याच्यावरती डबल मेम्ब्रेन्स असतात, जसं की 2 लेयर्स वरती असतात. द स्पेस बिटवीन 2 मेम्ब्रेन इज कॉल्ड आउटर चेंबर. तर ते जे 2 मेम्ब्रेन आहेत त्यांच्यामधली जी स्पेस असते त्याला आउटर चेंबर असं म्हटलं जातं. इनर मेम्ब्रेन हॅज और इंटर मेम्ब्रेन स्पेस, फिंगर लाइक और प्लेट लाइक फोल्ड, क्रिस्टी, ऑक्सियम्स and cytochromes or electron carriers of electron transfer system. तर जे इनर साईडला जे असतात, जसं की आपल्याला इथे आतमध्ये दिसते वरच्या इमेजमध्ये क्रिस्टी आहेत, म्हणजे ते झिगझॅगमध्ये जे आहेत ते क्रिस्टी. तर ते काय करतात, जे काही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट असतं त्याचं फंक्शन करतात. इनर मेम्ब्रेन एन्क्लोजेस द इनर चेंबर कंटेनिंग फ्लुइड मॅट्रिक्स. तर जे काही फ्लुइड मॅट्रिक्स असतं ते इनर मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असतं. मॅट्रिक्स कंटेन सर्क्युलर DNA, RNA, 70s टाईप ऑफ रायबोझोम, लिपिड्स अँड व्हेरियस एन्झाईम्स ऑफ क्रेब सायकल अँड अदर पाथवेज. तर वेगवेगळे जे सायकल्स आहेत, पाथवे आहेत, त्याचं जे काही कॅरियर आउट होतं ते ह्या जे काही मॅट्रिक्समध्ये असणारे जे एन्झाईम्स आहेत ते फंक्शन त्याच्यासाठी करतात. म्हणजे मॅट्रिक्समध्ये असे काही एन्झाईम्स असतात जे की काय करतात, क्रेब सायकल आणि अदर जे काही सायकल्स वेगवेगळ्या आहेत त्या फॉलो करतात. ईच ऑक्झिझोम कन्सिस्ट ऑफ हेड F1 अँड पेडिसेल अँड अ फूट. तर प्रत्येक ऑक्झिझोमचं काय आहे, तर हेड असतं, त्याला पेडिकल असतं आणि फूट असतं. हेड ॲक्ट ॲज एन्झाईम ATP सिंथेस अँड फूट ॲक्ट ॲज प्रोटॉन चॅनल. तर इथे दिसतंय जे खालची डायग्राम आहे त्याच्यामध्ये हेड मध्ये जे येलो कलरमध्ये डायग्राम दाखवले, मोठा सर्कल हेड आहे, मधलं पेडिकल आणि बेस. ऑक्झिझोम्स आर इन्व्हॉल्व इन प्रोटॉन पंपिंग अँड ATP सिंथेसिस. तर जे ऑक्झिझोम्स आहेत ते काय करतात, प्रोटॉनचं पंपिंग करतात, म्हणजे प्रोटॉनना ट्रान्सफर करतात एका ठिकाणाहून दुसरीकडे, आणि ATPचं सिंथेसिस, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट जे आहे त्याचं सिंथेसिस करतात किंवा त्यांना प्रिपेअर करतात. आणि फंक्शन काय मायटोकॉन्ड्रियाचं, तर पॉवर हाऊस ऑफ सेल. तर जी काही पॉवर लागते ती सगळी मायटोकॉन्ड्रियामधून मिळते, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, पॉवर हाऊस ऑफ सेल. त्याच्यानंतर आहे प्लास्टिड. प्लास्टिड्स आर ऑफ 3 टाइप्स. फर्स्ट इज ल्युकोप्लास्ट, सेकंड क्रोमोप्लास्ट अँड थर्ड क्लोरोप्लास्ट. फर्स्ट इज ल्युकोप्लास्ट. प्लास्टिड विदाउट पिगमेंट्स. देर आर 3 टाइप्स ऑफ ल्युकोप्लास्ट विच आर स्टोर न्यूट्रियंट्स. तर जे असे प्लास्टिड जे की विदाउट पिगमेंट्स प्रेझेंट असतात त्यांना ल्युकोप्लास्ट म्हणतात. आणि 3 टाईपचे ल्युकोप्लास्ट आहेत पुढे. तर फर्स्ट काय आहे, अमायलोप्लास्ट स्टोर स्टार्च, इलायलोप्लास्ट स्टोर ऑइल, ॲल्युरोप्लास्ट स्टोर प्रोटीन. तर जे अमायलोप्लास्ट आहे ते काय करतात, स्टार्चचं स्टोर करतात. त्याच्यानंतर इलिओप्लास्ट जे आहेत ते काय करतात, ऑइलचं स्टोरेज करतात. आणि ॲल्युरोप्लास्ट जे आहेत ते काय, प्रोटीनचं स्टोरेज करतात. ओके. त्याच्यानंतर सेकंड आहे क्रोमोप्लास्ट. पिगमेंट लाईक कॅरोटीन अँड झॅन्थोफिल एक्सेट्रा प्रेझेंट. क्रोमोप्लास्टवरती कुठचे पिगमेंट्स प्रेझेंट असतात, तर कॅरोटीन, झॅन्थोफिल हे जे कलर पिगमेंट्स आहेत ते त्याच्यावरती प्रेझेंट असतात. इम्पार्ट रेड, येल्लो और ऑरेंज कलर टू फ्लॉवर अँड फ्रूट्स. तर त्याच्यासोबतच अजून काय येते, तर वेगवेगळे कलर्स आहेत, रेड, येल्लो, ऑरेंज हे जे काही वेगवेगळे कलर्स आहेत ते सुद्धा ह्या पिगमेंट्समुळे जे काही फ्लॉवर्स असतील किंवा फ्रूट्स असतील त्यांना येतात. म्हणजे जे फ्लॉवर्सना किंवा फ्रूटना जे कलर येतात ते
हे जे क्रोमोप्लास्ट प्लास्टिड आहे त्याच्यामुळे त्यांना येत असतात ते कलर. ओके. आणि थर्ड आहे क्लोरोप्लास्ट, डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनली. तर क्लोरोप्लास्ट आहे ते सेम मायटोकॉन्ड्रियासारखंच डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनली आहे. मॅट्रिक्स इन क्लोरोप्लास्ट इज कॉल्ड स्ट्रोमा. तर त्याच्यामध्ये जे काही मॅट्रिक्स असतं त्याला स्ट्रोमा म्हटलं जातं. स्ट्रोमा कंटेन्स ग्रॅना, स्ट्रोमा लॅमिली, एन्झाईम DNA अँड रायबोझोम्स. तर जे स्ट्रोमा आहे त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे, ग्रॅनम, स्ट्रोमा लॅमिली, एन्झाईम DNA असे वेगवेगळे पार्ट्स प्रेझेंट आहेत. ग्रॅनम इज अ स्टॅक ऑफ सॅक लाईक थॅलॅकॉइड्स. तर इथे आपल्याला दिसते छोटे छोटे सॅक लाईक थॅलॅकॉइड्स आहेत, जे की असं दिसतं की एकावरती एक कॉईन आपण जसे ठेवल्यावरती स्ट्रक्चर दिसतं तशा पद्धतीने. थॅलॅकॉइड मेम्ब्रेन्स कंटेन फोटोसिंथेटिक पिगमेंट. तर त्या थॅलॅकॉइडमध्ये काय असतं, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स असतात ज्याच्यामुळे जे काही फोटोसिंथेसिस असतं ते कॅरीड आउट होतं. द ग्रॅना आर इंटरकनेक्टेड बाय मेम्ब्रेनस ट्युब्युलस कॉल्ड स्ट्रोमा लॅमिली. तर जे ग्रॅना असतात ते एकमेकांना इंटरकनेक्टेड असतात. तर ते ज्याच्याने एकमेकांना इंटरकनेक्ट होतात त्याला काय म्हटलं जातं, तर स्ट्रोमा लॅमिली. ओके. द स्ट्रोमा कंटेन व्हेरियस एन्झाईम इसेन्शियल फॉर डार्क रिॲक्शन. तर स्ट्रोमामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स प्रेझेंट असतात आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या ज्या काही रिॲक्शन्स असतील त्या कॅरीड आउट केल्या जातात. ओके. आणि यांचं फंक्शन काय आहे क्लोरोप्लास्टचं, तर लाईट रिॲक्शन अँड डार्क रिॲक्शन ऑफ फोटोसिंथेसिस ऑकर इन ग्राना अँड स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट रिस्पेक्टिवली. तर जे ग्रॅना अँड स्ट्रोमा आहे जे क्लोरोप्लास्टमध्ये प्रेझेंट असतं त्याच्या थ्रू ज्या लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन्स आहेत त्या कॅरीड आउट होतात. म्हणजे लाईट रिॲक्शन्स ज्या आहेत त्या ग्रॅना थ्रू कॅरीड आउट होतात आणि डार्क रिॲक्शन ज्या आहेत त्या स्ट्रोमा थ्रू कॅरी होतात. ओके. तर लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन्स म्हणजे काय, तर जे की डे टाईमला फोटोसिंथेसिस करतात त्यांना इझिली सनलाईट मिळतो आणि त्याच्या थ्रू ते करतात फोटोसिंथेसिस आणि फूड स्वतःचं जे काही आहे ते स्वतः प्रिपेअर करतात. पण नाईट टाईमला काय होतं, तेव्हा त्यांना सनलाईट मिळत नाही. मग जे काही बॉडीमध्ये प्रेझेंट असेल त्याच्यापासूनच फूड बनवावं लागतं. तर मग त्याच्यासाठी वेगळ्या रिॲक्शन्स कॅरीड आउट कराव्या लागतात. तर मग त्यांना काय म्हटलं आहे, लाईट रिॲक्शन्स आणि डार्क रिॲक्शन. ओके. थँक्यू.